शिरोली येथील सांगली फाटा येथे ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी। गुरुवारी सकाळी 11च्या सुमारास पुलाची शिरोली येथील सांगली फाटा येथे ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे। आता 1 रुपयात साड्या, जेंट्सवेअर, किड्सवेअर, महाराष्ट्रातील सर्वात मोठा सेल रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखांमध्ये। चंद्रकोर साड्या, डिझायनर वर्क साड्या, फ्रॉक, शरारा, गरारा, लेगिन, प्लाझो फक्त 1 रुपयात। बॉईज पॅन्ट शर्ट्स, लोअर, कुर्ती 1 रुपयात। थंडीसाठी ब्लँकेट, जॅकेट, स्वेटर, पडदे, पिलो, पर्स, बॅग फक्त 1 रुपयात। बाय 2 गेट 1 फ्री यासह असंख्य व्हरायटीत कपडे उपलब्ध। त्वरा करा, ऑफर फक्त 26 जानेवारी ते 5 फेब्रुवारी पर्यंत। रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व सर्व शाखा। याबाबत अधिक माहिती अशी की राजू डांगे वय वर्ष 45 हे आपल्या दुचाकी MH09 EY 9305 वरून सांगली फाटा येथील बस स्टॉपवर आला असता सांगलीच्या दिशेने वळण घेत असताना तिथे कोपऱ्यावर बस स्टॉपला थांबलेल्या दुचाकीला जोराची धडक दिली। यामध्ये दुचाकी स्वाराच्या पायावरून ट्रकचे पुढील चाक गेल्याने ते गंभीर जखमी झाले। त्यांना तात्काळ शिरोली येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी मदत करून कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं। या घटनेची नोंद शिरोली MIDC पोलीस ठाण्यात गुरुवारी रात्री उशिरा झाली आहे। या अपघाताच्या निमित्ताने सांगली फाटा येथील वडाप व बसचा थांबा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे। या ठिकाणी प्रवासी, वडाप चालक बस रस्त्याच्या मधोमध उभे राहतात, त्यामुळे वाहतुकीची मोठी कोंडी होते। वाहतुकीला शिस्त नसल्याने रोज यासारखे अपघात नित्याचेच झाले आहेत। एखादा मोठा अपघात होण्याअगोदर शिरोली MIDC वाहतूक पोलिसांनी येथील वाहतुकीला शिस्त लावावी अशी मागणी प्रवासी व स्थानिक नागरिकातून केली जातीये। महानकरी न्यूजसाठी विद्याधर कांबळे, पुलाची शिरोली। ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।